आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासदायक बातमी समोर येत आहे। आता बऱ्याच लाडक्या बहिणींना जे आहे ते पात्र असून हप्ता भेटत नव्हता आणि सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे त्यांनी केवायसी केलेली नाही आहे। आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी पात्र असून त्यांना हप्ता भेटत नसल्यामुळे या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक माहिती दिलेली आहे, ती समोर या ठिकाणी आलेली आहे। तर ती माहिती तुम्हाला सांगतो की ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत पात्र असून त्यांना जे आहे त्यांना पुन्हा केवायसी करता येणार आहे। संपूर्ण माहिती काही आपण बघूयात, परंतु संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल आता सबस्क्राइब करा, कारण लाडक्या बहिणीची नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येत असते। त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणीला शेअर करा। आणि तुमचा हप्ता कधीपासून बंद झाला आहे नक्कीच लाईक करून आपल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते ज्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी पहा संपूर्ण माहिती बघूयात आपण की ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नाही आहे, ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नाही आहे त्यांना जे आहे ते ई केवायसी करण्यासाठी लवकरच वेबसाईट सुरू होणार आहे। पात्र झाल्यानंतर त्यांना लाभ मिळणार आहे। आता या ठिकाणी मला बरेच जण ई केवायसी आता कधी सुरू होईल, नाही का, लवकरच सुरू होईल या ठिकाणी दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी कधी सुरू होईल असं पण बरेच जण जे आहे ते विचारणार आहेत। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते जून 2026 आता सुरू ज्या महिना आहे जून 2026 याच महिन्यामध्ये जे आहे ते ई केवायसी कधी पण सुरू होऊ शकते। पोर्टलवर ऑप्शन कधी पण या ठिकाणी येऊ शकते। त्यामुळे ह्या महिन्यात तुम्हाला जे आहे ते जून महिन्यामध्ये जे आहे तुम्हाला ई केवायसी करता येणार आहे। ई केवायसी आता करणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे, आवश्यक आहे। जर ई केवायसी केली नाही तर ह्यामध्ये ई केवायसी कोणत्या लाभार्थ्यांना करावी लागणार आहे। या ठिकाणी पहा, ज्यांनी ई केवायसी 2025 केलेले आहे त्यांना पण या ठिकाणी ई केवायसी करणं बंधनकारक आहे। आणि ज्या लाभार्थ्यांनी ई केवायसी 2025 केली नाही त्यांना पण आता ही ई केवायसी करावा लागणार आहे। ज्यांनी केली नाही त्यांना पण ई केवायसी करावं लागेल आणि ज्यांनी ई केवायसी केली त्यांना पण आता 2026 ही ई केवायसी करावं लागणार आहे। दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी ही ई केवायसी करावंच लागणार आहे। त्यानंतर पहा, तुमचा हप्ता कधीपासून बंद आहे, तुमचा हप्ता जे आहे ते कधीपासून बंद आहे या ठिकाणी नक्कीच आपल्या पेजला लाईक करून कमेंटमध्ये या ठिकाणी नक्की सांगा तुमचा हप्ता कधीपासून बंद आहे। तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पहा माहिती समजली असेल की ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झालेले आहेत त्यांना हप्ता त्यांचा पुन्हा सुरू होणार आहे। पुन्हा कसा सुरू होणार आहे काय हे संपूर्ण माहिती दिलेली आहे, कारण की लाडक्या बहिणींचे बरेच केवायसी संदर्भात प्रश्न आहेत की आम्ही केवायसी केले नाही आहे, तर केवायसी कधी सुरू होणार आहे। केवायसी तुम्हाला या ठिकाणी जून महिन्यात सुरू होणार आहे। जून 2026 चालू महिन्यामध्येच तुम्हाला या ठिकाणी ई केवायसी करता येणार आहे, त्यामुळे काही अडचण नाही आहे। परंतु ई केवायसी करताना काळजीपूर्वक करा, चुकू देऊ नका। जर तुम्हाला केवायसी तुमची सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये पात्र ठरल्यानंतर तुम्हाला जे आहे ते हप्ता तुमचा दर महिन्याला 1500 रुपये भेटतात, त्याप्रमाणे तुम्हाला दर महिन्याला तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होऊन जातील। नक्कीच याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लाडक्या बहिणीचे आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा, परंतु त्या अगोदर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की सबस्क्राईब केलं तर तुम्हाला इथून पुढचे पण नवनवीन अपडेट पाहता येणार आहेत। भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।